गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. कसे आहात? झाला का चहा नाश्ता? तर आज मी तुम्हाला नांदगाव भागातील पुरणाचे मांडे आज दाखवणार आहे. तर खूप सुंदर अशा या पद्धतीने ह्या मामीने मांडे बनवलेले आहे. तर याची रेसिपी कशी आहे ते दाखवते मी तुम्हाला. सर्वात प्रथम आपल्याला खापर लागेल मांडे करण्यासाठी. तर या खापराला तेल लावून ठेवायचं आहे आणि पीठ सुजीच्या चाळणीने चाळून घ्यायचं आहे. चवीनुसार मीठ, गूळ 1 चमचा. तर थोडं थोडं पाणी टाकून आपण हे पीठ भिजवून ठेवलेलं आहे. तर याला अर्धा घंटा आपण रेस्ट करण्यासाठी ठेवणार आहोत. इकडे पुरण शिजून झालेलं आहे. 1 किलो डाळ असेल तर पाव किलो गूळ टाकायचा आहे. तुपामध्ये पुरण छान परतून घ्यायचं आहे आणि ही इकडे सगळी तयारी झालेली आहे आणि चुलीवर ठेवलेलं खापर छान तापत आहे. तो ते करण्यासाठी 2 लोळे लागत असतात, म्हणजे आपण उंडे म्हणतो. त्यातला एक उंडा छान पुरी एवढा लाटायचा आणि त्यावर भरपूर असं पुरण ठेवायचं. दुसरी पुरी त्यावर ठेवायची आणि छान कडा त्याच्यात दाबून घ्यायच्या. लाटण्याच्या साह्याने थोडंसं लाटून घ्यायचं आहे. मध्यभागी लाटायचं नाही, फक्त काटकाटच लाटायचे आहे. परातभर आपल्याला पोळी लाटून घ्यायची. नंतर हळूहळू हातावर घ्यायची आहे आणि गोल अशी फिरवायची आहे. तर तुम्ही इकडे बघू शकता कशा पद्धतीने इकडे लोळे बनवणं चालू आहे आणि बघा असं टॅप टॅप करायचं आहे पुरी. मामींची एवढी प्रॅक्टिस झाली आहे की ते सहजपणे मांडे करतात, कारण की प्रत्येक सणाला प्रत्येक पाहुण्यांना मांड्यांचाच पाहुणचार असतो त्यांचा. आणि खूप इझी त्यांना असं वाटतं की मांडे आपल्याला जसं पुरणपोळ्या इझी वाटतात तसंच यांना मांडे खूप इझी वाटतात आणि खूप पटपट असे करतात. तर पीठ पण किती छान त्यांनी भिजवलेलं आहे. यामध्ये मीठ प्रमाणातच पाहिजे, जास्त झालं तर पोळ्या जमत नाही आणि कमी झालं तरी पोळ्या जमत नाही, म्हणून खूप बेताजच त्यांना मीठ वगैरे सगळं ॲड करावं लागतं. आणि इकडे बघा पोळी रेडी झालेली आहे. तर याची घडी कशी करतात ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे. असं नाही की चुलच पाहिजे असते मांडे करण्यासाठी, आपण गॅसवर सुद्धा मांडे तयार करू शकतो. मग गॅसवर तुम्ही असं खापर ठेवायचं. चला पोळीची घडी घालूया. सर्व कडा आपण मध्ये दुमटून घेतले आहे आणि अशी फोड केली आहे त्याची. बघा किती सुंदर अशी दिसत आहे. मांडे रेडी होईपर्यंत आपण छान त्यांची फळबाग बघून येऊया. चला फेरफटका मारूया. मागच्या वाड्यामध्ये त्यांचं सीताफळ रामफळाचं खूप मोठं झाड आहे. हे बघा, हे झाड, याला खूप रामफळ येतात आणि आपोआपच असे खाली गळून पडतात. इतके सुंदर असं झाड आहे. इकडे बघा मिरच्याचे झाडं लावलेले आहेत, फुलांचे झाडं आहे, खूप वेगवेगळे फुलांचे झाडं आहेत. मला नाव काही एवढं सांगता येणार नाही, पण खूप सुंदर असं बगीचा आहे यांचा. खूप प्रसन्न असं सकाळ वाटत होती. आणि ही बघा गवती चहा किती सुंदर आहे आणि खूप सारे झाडं त्यांनी लावलेले आहेत. आम्ही रामफळ तोडले, खूप रामफळं खाल्ले आणि इकडे येऊन बघतो तर काय, मांडे रेडी झालेले होते आणि एकावर एक छान घडे घालून असे ठेवलेले होते. माऊसूद मांडे रेडी आहेत, नक्की करून बघा.